जय भीम मित्रांनो, ब्लू स्ट्रीट वेल्थच्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. सो फ्रेंड्स, उद्या 13 नोव्हेंबर म्हणजेच वेनसडेला बँक निफ्टीच्या शेवटच्या वीकली एक्सपायरीला आपण हा प्री मार्केट ॲनालिसिस व्हिडिओ बनवत आहोत आणि ह्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की उद्या मार्केटचं ट्रेंड कोणत्या दिशेला असू शकतं. मार्केट साइडवेज असू शकतं, अपसाइड असू शकतं की डाऊनसाइड असू शकतं. सो त्यासाठी आपण पुढे व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात कशा प्रकारे मार्केट आपल्याला मूव देऊ शकतं, काय मोमेंटम असू शकते, प्राइस ॲक्शन कुठे क्रिएट होऊ शकते. सो फ्रेंड्स, व्हिडिओला स्टार्ट करूया. सुरुवातीला आपण गिफ्ट निफ्टीचा चार्ट बघूया. सो अकॉर्डिंग टू द गिफ्ट निफ्टी, ओके, गिफ्ट निफ्टी आपल्याला इथे 60 पॉईंट्स मायनस दिसत आहे ऑलरेडी. सो गिफ्ट निफ्टी इज इंडिकेटिंग गॅप डाऊन ओपनिंग फॉर टुमॉरो मार्केट. आणि जसं आपण इथे बघू शकत असाल 12 नोव्हेंबर निक्काई 157 पॉईंट्स मायनस, हँगसेंग हेवी कट ऑलमोस्ट 3%, 580 पॉईंट्स मायनस. ठीक आहे. सो एशिया तर निगेटिव्ह दिसतंय पूर्ण. युरोपियन मार्केट्स बघूया. सो युरोपियन मार्केट्समध्ये पण 12 नोव्हेंबरला इथे फुटसी ऑलमोस्ट 1.25% मायनस दिसत आहे. कॅक 3.25% मायनस दिसत आहे. युरोपियन मार्केटमध्ये 2.25% मार्केट मायनस दिसत आहे. त्यानंतर रशियन मार्केट मॉइक्स मायनर रेड आहे. देन डॅक्स जर्मन मार्केट इथे 415 पॉईंट ऑलमोस्ट 2%. सो देर आर हेवी कट्स इन युरोपियन मार्केट्स. मोर और लेस 2% इन एव्हरी मार्केट. आणि आत्ता आपण बघूया अमेरिकन मार्केट्स. डाव जोन्स. सो डाव जोन्स इज ऑल्सो ट्रेडिंग इन निगेटिव्ह 230 पॉईंट्स. ठीक आहे. आणि नॅसडॅक ऑलमोस्ट फ्लॅट आहे, 27 पॉईंट्स मायनस ओनली. सो हे झाले ग्लोबल मार्केट्सचा सिनारिओ फ्रेंड्स, जे इंडिकेट करत आहे की उद्या आपल्या इथे पण मार्केट निगेटिव्ह असू शकतं. ओपनिंगही निगेटिव्हच होईल गॅपडाऊनमध्ये आणि ओव्हरऑल ट्रेंडही निगेटिव्ह असू शकतो. बट स्टील लेट्स सी. उद्या मार्केटमध्ये आपण बघूया, कारण आपण जसं नेहमी म्हणतो की मार्केटला प्रेडिक्ट करत बसायचं नाही फार. ठीक आहे. मार्केट ज्या दिशेला असेल, जिथे प्राइस ॲक्शन क्रिएट होत असेल, मोमेंटम क्रिएट होत असेल, त्या दिशेने आपले ट्रेंड घ्यायचे. कॉज ट्रेंड इज अवर फ्रेंड. ठीक आहे. आणि आपलं नेहमीचं स्लोगन, नेहमीचं आपलं ब्रीदवाक्य की फॉलो द प्रोसेस, इट इज द की टू सक्सेस. ठीक आहे. सो फ्रेंड्स, जसं प्री मार्केटमध्ये कालच्या आणि इवन लास्ट फ्यू व्हिडिओजपासून म्हणजे ऑलमोस्ट जसं आपण सांगत आलो की ओव्हरऑल मार्केट वीक आहे, निफ्टी वीक आहे, आपलं मार्केट ओव्हरव्हॅल्यूड आहे. सो निगेटिव्हिटी आहे भरपूर. सो आपण ज्यावेळी मार्केट 24,150 to 200च्या रेंजला होतं, त्याचवेळी आपण 23,888ची लेवल सांगितली होती, जी की आज ऑलरेडी टच झालेली आहे. मार्केटने रिस्पेक्ट केलेला आहे त्या लेवलला. So the next level is, according to me, I will draw a trend line and then I will show you. So next level according to me is directly 23,555. okay. So ही ती लेवल आहे फ्रेंड्स. ठीक आहे. सो जसं तुम्ही इथे बघत असाल 23,555. सो तुम्ही म्हणाल फ्रेंड्स की इथे तर गॅप भरपूर आहे, देन हाऊ इट इज पॉसिबल. तर मित्रांनो, मला असं इथे सांगावं असं वाटतं की ज्यावेळी मार्केट 24,150 200च्या आसपास होतं, त्याहीवेळी वाटलं नव्हतं की एवढा फॉल होईल. आजच्या एका सिंगल डेमध्ये ऑलमोस्ट 260 पॉईंट्स मार्केट पडलेलं आहे. सो फ्रेंड्स, यू नेवर नो की मार्केटमध्ये ट्रेंड आणि मूव्स कशी येऊ शकतात. बाकी मार्केटमध्ये जे ओव्हरऑल ग्लोबल मार्केट्सचे पण म्हणजे
सिनारिओ आहे जे प्रेडिक्ट करत आहे, जे इंडिकेट करत आहे ते तर असंच करते. आणि स्पेशली द मोस्ट इम्पॉर्टंटली निफ्टीचे जे स्टार परफॉर्मर्स आहेत, निफ्टीचे जे परफॉर्मिंग स्टॉक्स आहेत, ज्याला आपण हेवी वेट स्टॉक्स म्हणू शकतो निफ्टीचे, एशियन पेंट्स असेल, टाटा मोटर्स असेल, ब्रिटानिया, इवन आज ब्रिटानिया स्टॉक 5 to 6%, 5.5 or 6% डाऊन होता इन अ सिंगल डे. सो असे स्टॉक्स जर परफॉर्म करत नाही आहेत आणि निफ्टीचे स्टार स्टॉक्सचे जे कंपन्यांचे जे रिझल्ट्स येत आहेत, जे आउटकम येत आहेत, ते एकदम म्हणजे ऑलमोस्ट यू कॅन से पुअर रिझल्ट्स, पुअर इनफॅक्ट पॅथॅटिक रिझल्ट्स तर शो करतायत निफ्टीच्या पण, आणि इवन निफ्टी नेक्स्ट 50च्या किंवा ओव्हरऑल स्टॉक मार्केटच्या कंपन्या, द मेजर कंपन्याज, मोठ्या मोठ्या कंपन्या ज्यांच्याकडून एक्सपेक्टेशन्स चांगल्या, स्ट्रॉंग बिहेवियरची, स्ट्रॉंग बुलिश म्हणजे ग्रोथची असूनसुद्धा ते निगेटिव्ह आपल्याला त्यांचे ग्रोथ दिसत आहेत. सो असो, निफ्टीची एक्सपायरी परवा आहे. तर आता आपण बघूया बँक निफ्टीची एक्सपायरी. सो फ्रेंड्स, बँक निफ्टीची उद्या कहाणी संपणार आहे वीकली एक्सपायरीची. उद्या बँक निफ्टीची शेवटची एक्सपायरी आहे, वीकली एक्सपायरी. सो बँक निफ्टी फक्त मंथली एक्सपायरीमध्येच आपण ट्रेड करू शकतो इथून पुढे. सो आता सध्या बँक निफ्टी वीकली एक्सपायरीच्या अनुषंगाने परक्या घरी चाललेली आहे. सो दिल्या घरी सुखी राहा असं सध्या ओव्हरऑल वातावरण आहे बँक निफ्टीचं. बँक निफ्टीची एक्सपायरी जरी उद्या असली, पण आज म्हणजे 12 नोव्हेंबरला जी बँक निफ्टीने मुवमेंट दिली ती ऑलमोस्ट एक्सपायरी सारखीच होती. ठीक आहे. सो 700+ पॉईंट्सचा फॉल, म्हणजे एक टाईमला ऑलमोस्ट 800 पॉईंट्स डाऊन होती, त्याच्यानंतर थोडंसं वरती जाऊन तिने क्लोजिंग दिली. अदरवाईज 720 पॉईंट्सची डाऊन मुवमेंट आज बँक निफ्टीने दिलेली आहे. सो बँक निफ्टीमध्ये फ्रेंड्स जी लेवल आहेत ह्या मागच्या ट्रेंड लाईन मी तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्सच्या दाखवून ठेवलेल्या, मुद्दाम तिथे ठेवलेल्या आहेत सो दॅट कळायला इझी व्हावं की 52,200चा कसं सकाळी ओपनिंग झाली किंवा टच केला आणि त्यानंतर 51,600चा सपोर्ट घेतला आणि तो सपोर्ट पण ब्रेक केल्यानंतर कसं 51,111ची लेवल आली. सो फ्रेंड्स, आता जो सपोर्ट होता तो रेजिस्टन्स झाला आहे, जो रेजिस्टन्स होता तो सपोर्ट झाला आहे. सो 51,666 हा मेजर रेजिस्टन्स असणार आहे आता सध्या बँक निफ्टीला. ठीक आहे, तुम्हाला मी हायलाईट करून दाखवतो. साधारण ही रेंज आहे. ठीक आहे, 51,666ची. आणि डाऊन साईडला जसं आता आपण बघत होतो की गॅपडाऊनचे इंडिकेशन्स मिळत आहेत ओव्हरऑल ग्लोबल मार्केट्सकडून. तर जर उद्या बँक निफ्टीची ओपनिंगच 51,000च्या बिलो झाली आणि जर का फर्स्ट 2 to 3 कॅन्डल्स म्हणजे ऑलमोस्ट फर्स्ट हाफ ॲन आवर जर मार्केटने 51,000च्या खाली सस्टेन राहिली बँक निफ्टी, तर देन अगेन वी आर गोइंग टू द लेवल ऑफ 50,666 इनफॅक्ट, सॉरी 50,666 my friends. So next support will be here 50,666. okay. So पहिला अर्धा तास जर बँक निफ्टीने 51,000च्या बिलो सस्टेन राहिली तर मग आपल्याला ही मुवमेंट इथे दिसू शकते. ठीक आहे फ्रेंड्स, तर हे होतं निफ्टी आणि बँक निफ्टीचं उद्यासाठीचं प्री मार्केट ॲनालिसिस. तर असं मार्केटचं बिहेवियर असू शकतं. बघूया उद्या ॲक्च्युअल मार्केटमध्ये तसं होतं आहे की नाही, घडतं आहे की नाही, कारण की आपण मार्केटला फार प्रेडिक्ट करत बसायचं नसतं, कारण आपण रिटेलर जे प्रेडिक्शन करतो त्याच्या उलट मार्केट रिॲक्शन करतो. सो नेहमीप्रमाणे आपलं प्राईज ॲक्शनची मुवमेंट बघायची आणि त्या दिशेने आपला ट्रेड घ्यायचा. सो ज्यांना मी पर्सनली घेतलेले ट्रेड्स
जे मी शेअर करतो टेलिग्राम चॅनलवरती, तर ते ज्यांना स्टडी करायची असतील किंवा बघायची असतील किंवा त्याच्यावरती काय ॲनालिसिस करायचं असेल तर त्यांनी टेलिग्राम चॅनलला प्लीज टेलिग्रामची लिंक, चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्यांनी टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. आणि बाकी बँक निफ्टीची उद्या एक्सपायरी आहे, वीकली एक्सपायरी शेवटची. सो बँक निफ्टीचं खतम, टाटा, गुड बाय, बाय बाय, गया हे झालेलं आहे. सो आपल्याकडे आता निफ्टी आणि सेन्सेक्स हे दोनच वीकली एक्सपायरीजचे प्रोडक्ट राहणार आहेत आणि बाकी फिन निफ्टी, बँक निफ्टी, मिड कॅप निफ्टी हे सगळे मंथली. सो लेट्स सी मार्केट ह्या भविष्यात घडणाऱ्या पुढच्या गोष्टींना पण कसं रिॲक्ट करेल, त्याचा पण आपण पुढे ॲनालिसिस आणि स्टडी करतच राहू, तुम्हाला अपडेट करत राहू. सो तोपर्यंत स्टॉक मार्केटबद्दल नॉलेज घेत राहा, शिकत राहा, नॉलेजेबल होत राहा. आणि काही अडचण आल्यास, काही क्वेरी असल्यास, काही डाऊट असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या क्वेरीजला, डाऊट्सला नक्कीच सोल्युशन, तुमचं शंकेचं निरसन सोल्युशन देण्यात येईल. आणि जर व्हिडिओ आवडला असल्यास, थोडंसंही नॉलेजमध्ये भर झाली असं वाटत असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्कीच जय भीम लिहा. ठीक आहे मित्रांनो, तर भेटूया पुन्हा एकदा पुढच्या एज्युकेशनल चॅनल व्हिडिओमध्ये. सो तोपर्यंत सगळ्यांना मानाचा जय भीम, जय शिवराय.